First question is there. Who am I? I am tasteless. I am colorless. I am shapeless. I am odorless. But without me, there is no life. Can you tell me who am I? Yes, I'm otter. इथं असं म्हटलंय की मला टेस्ट पण नाहीये, मला कलर पण नाहीये आणि मला शेप पण नसतोय आणि मी एक गंधहीन आहे आणि ह्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. तर ओळखा पाहू मी कोण? तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पाणी हा अत्यंत जीवनावश्यक घटक आहे. पाणी हा अत्यंत कॉमन घटक आहे आणि आपल्याला माहिती आहे की पाणी हे अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला पृथ्वीवर आढळते. यांनी दिलेल्या प्रमाणात 3/4 भागामध्ये पाणी आपल्या पृथ्वीवरती आढळतं. नद्यांमध्ये, तलावांमध्ये, समुद्रांमध्ये, विहिरींमध्ये अशा प्रकारे हे पाणी आपल्याला मिळत असते. बेसिकली पाण्याचे 3 फॉर्म आहेत. हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. द्रव, वायू आणि स्थायू रूपात. द्रव रूपात पाणी आढळतं, वायू रूपात वाफ आढळते आणि स्थायू रूपात आपण बर्फ आढळतो असं म्हणतो. 0 डिग्री सेल्सिअस ते -4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जातं. त्यावेळेस पाण्याचे रूपांतर हे बर्फात होतं आणि ग्राउंड लेवलला ज्यावेळेस पृथ्वीचं तापमान असतं त्यावेळेस पाणी हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळवलं जातं त्यावेळेस त्याचं रूपांतर हे वाफेमध्ये होत असतं. खरं पाहिलं तर पाण्याला कलर नसतोय, त्याचा वास येत नाहीये, तो गंधहीन असतोय, त्याला टेस्ट देखील नसते आणि त्याला कोणताही शेप नसतोय. आपण जो शेप स्पेसिफाय करू त्यानुसार पाणी कार्य करत असतं. म्हणजे ग्लासात ठेवलेलं पाणी हे ग्लासाचाच शेप धरून ठेवतं. सर्वात जास्त पाणी हे आपल्याला समुद्रात पाहायला मिळतं. त्यानंतर पावसाचं पाणी, नद्या, तलाव, विहिरी, बोर असे अनेक पाण्याचे स्रोत आहेत की जे आपण पाहत असतो. सर्वात मोठा जो स्रोत आहे तो आपल्याला समुद्रातील पाण्याशी पाहायला मिळतो. तलाव. तलावातले पाणी हे दीर्घकालीन टिकाऊ असते आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात वापरासाठी मिळतात. म्हणजे शेतीसाठी किंवा साठवून ठेवलेलं पाण्याचे वेगवेगळे पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरलं जातं. प्रामुख्याने पाणी पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी सर्वात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मोठमोठ्या धरणांच्या ठिकाणी वीज निर्मिती जिथे केली जाते तेथे पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जरासं गमतीशीरच आहे इथे या स्लाईडवरती यूज ऑफ वॉटर. आता पाणी कुठे कुठे वापरलं जातं हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे. ॲक्वॅटिक ॲनिमलसाठी म्हणजे की जे पाण्यामध्ये राहतात अशा प्राण्यांना अत्यंत जीवन आवश्यक असं पाणी आहे. ह्युमन बिंग नीड टू बी कुक म्हणजे की पदार्थ बनवण्यासाठी की आपण जेवण बनवतो त्याच्यासाठी, कपडे धुण्यासाठी, झाडांसाठी आणि इथून तिथून आपल्याला व्यापार करायचा असेल पाण्यामार्फत तर पाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. पाणी आणि मानवाचे रिलेशन. यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी हे शरीरातील रक्त बनवतं आणि शरीराला थंड ठेवतं. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाणी आहे. झाडांना तर पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्याशिवाय झाडे ही जगू शकत नाही. सनलाईट, वॉटर, कार्बोहायड्रेट्स अँड अदर कंटेंट जे की पाण्यामार्फतही झाडांना मिळतं. त्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या प्लांटसाठी असतोय. सजीव सृष्टीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्राण्यांसाठी जीवन आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी. पाणी नसेल तर हे प्राणी
जगू शकणार नाही. आता काही प्राणी जे पाण्यामध्ये राहतात, मासे, कासव आणि दुसरे वेगवेगळे जीवजंतू, त्यांना पाणी हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्याशिवाय ते राहूच शकत नाहीयेत. आणि जे वाईल्ड्स ॲनिमल, जे पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी, अशांना सुद्धा पाण्याची खूप आवश्यकता असते. आता पाण्याला वाचवायचं कसं? वॉटर कन्झर्वेशन. तर नळामार्फत येणारं पाणी जास्त वाया दिले जाऊ नये याची काळजी घ्यावी. पाणी योग्य त्या ठिकाणी भरून ठेवावे. जास्त वायाला जाणार नाही याची काळजी नेहमी घ्यावी. वेस्टेज पाणी हे आपल्या खूप धोक्याची घटना बजावतात. त्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. इथे दिल्याप्रमाणे पाण्याचे हे जलचक्र आपल्याला दाखवलेले आहे. अत्यंत म्हणजे की 40°C ते 30°Cला पाण्याचे वाफेत रूपांतर होते. त्याचं ढग बनतं आणि थोड्या दिवसाने त्याला थंड हवा लागल्यानंतर त्या ढगाचं पाऊस म्हणून उपयोगात पडतो आणि तो पाऊस जमिनीवरती पडल्यानंतर नद्या-नाल्यातून ते पाणी एका ठिकाणी येऊन पोचतं आणि आपल्याला ते मिळत असतं. हे त्याचं झालं जलचक्र. इथे दाखवलं आहे इंद्रधनुष्य. त्यांचे 7 कलर आणि त्या 7 कलरनुसार त्यांचे वेगवेगळे टाईप्स. आणि शेवटची स्लाईड जी दाखवलेली आहे वॉटर स्पोर्ट, म्हणजे की पाण्यामधले वेगवेगळे खेळ कोणत्या प्रकारे खेळले जातात. जसं की वॉटर स्केटिंग, वॉटर ॲक्रोबॅटिक, वॉटर रॅफ्टिंग, सी ड्रायव्हिंग, वॉटर पोलो, फिशिंग.